अरे हा क्वेश्चन राहिलेला होता आपला 28 मायनस 100 किती येईल मायनस जे खूप खूप हे होतं काही जणांना म्हणजे मायनस किती येईल हे 68 मायनस प्लस साठी पण कन्फ्युजन असतंय करू आपण ते पण दूर सांगा 68 चे फॅक्टर काय होतील ज्याचे ऍडिशन प्लस 6 यायला पाहिजे 68 चे फॅक्टर काय त्याचे ऍडिशन किती पाहिजे फक्त बोला काय येतं हा इथं काय चुकलंय आपलं 68 येत नाही आपलं तर मीच चुकलो बघा हे 68 नाही ते 72 येतं -72 चे फॅक्टर 12 6 जा आपल्याला ऍडिशन प्लस मध्ये पाहिजे बरं का पण मल्टिप्लिकेशन मायनस दोघांपैकी एकाला मायनस होणं गरजेचं आहे तर ही जबाबदारी जी आहे ना प्लस येण्याची जबाबदारी मोठ्याची घरात जशी मोठ्याची आपली जबाबदारी असते तसं लक्षात ठेवायचं इथं मोठ्याची जबाबदारी प्लस आणणं म्हणून मोठा हा प्लस होईल आणि छोटा मायनस होईल सिंपल त्यानंतर काय लिहितो तो आपण एक्स प्लस 12 आणि एक्स मायनस 6 जे साईन आहेत ते ॲज इट इज घ्यायचे एक्स प्लस 12 इक्वल टू 0 राहील किंवा एक्स मायनस 6 इक्वल टू 0 होईल एक्स इज इक्वल टू किती होईल इथं -12 प्लस 12 तिकडे जाऊन -12 होईल आणि एक्स इज इक्वल टू काय होईल इथं 6 चला हे पण घेऊन टाकूया ए रेस टू इथं किती येणार आहे 0 ए राहू द्या काही फरक पडत नाही आपल्याला ए रेस टू 0 एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 7 आपण पाहिलं ए रेस टू 0 म्हणजे किती येईल व्हॅल्यू 1 कुठल्याही नंबरचा पॉवर जर 0 असेल तर लिहायचं 1 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 7 एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 7 हा प्लस 1 तिकडे येऊन काय होणार -1 म्हणजे काय होणार एक्स स्क्वेअर प्लस 2x -7 आणि -1 -8 या -8 चे फॅक्टर काढा आता 4 दुने 8 प्लस आणणं जबाबदारी कोणाची आहे मोठ्याची राईट आहे म्हणजे मोठा प्लस होईल छोटा काय होणार मायनस झालं एक्स प्लस 4 एक्स मायनस 2 इक्वल टू 0 म्हणजे काय येणार हो एक्स प्लस 4 इक्वल टू 0 होईल किंवा एक्स मायनस 2 इक्वल टू 0 होईल म्हणजे एक्स इज इक्वल टू -4 और एक्स इज इक्वल टू 2 हे त्याचा आन्सर पहा क्वाड्रेटिक वाले पण प्रॉब्लेम समजले तुम्हाला चला या टाईपचे पण प्रॉब्लेम घेऊ आपण आता त्याच्यात दोन लॉग आहेत किती लॉग आहे तो 2 लॉग आपल्याकडे रूल आहेत 4 रूल आपण घेतलो होतो त्यातले 2 रूल सहसा आता यूज होतील मी ते लिहून टाकतो इथं लॉग यम एन काय होतं लॉग यम प्लस लॉग एन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हे लॉग यम एन आहे इथं बेस नाही काहीच दिसत बेस नाही याचा अर्थ ई हा बेस असतो तो ई कळतंय नॅचरल लॉगॅरिथम असतो तो इथेही बेस काहीच नाही म्हणजे ई असतो इथेही काही बेस नाही म्हणजे ई असतो म्हणजे बेस सेम असणं गरजेचं असतंय बघा इकडे ई बेस ई बेस हा फॉर्म आपल्याला दिसायला लागलाय प्रॉब्लेम मध्ये बघा ना लॉग यम याला यम कन्सिडर करा हे लॉग एन कन्सिडर करा लॉग यम प्लस लॉग एन दिसतंय म्हणजे आपल्याला याला या फॉर्म मध्ये आणता येतं लॉग यम एन पण इथं जे बेस आहे ते घेणं गरजेचं आहे लॉग इन ब्रॅकेट एक्स मायनस 4 इंटू एक्स मायनस 2 आणि बेसला कोण आहे 3 इक्वल टू काय आलं 1 बघा समजलं का बघा पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याकडे हा रूल आहे हा वाला रूल आहे पण इकडला फॉर्म आपल्याला दिसतोय प्रॉब्लेम मध्ये हे असंच असतं लॉग यम प्लस लॉग एन ला काय लिहिता येतं मला लॉग यम इंटू एन यम म्हणजे एक्स मायनस 4 आणि एन म्हणजे एक्स मायनस 2 ओके मग मी काय केलं लॉग ऑफ एम आणि हे एन ब्रॅकेट मध्ये घेतलं याला राईट याला ब्रॅकेट पण सॉल्व्ह करूया आधी ब्रॅकेटच सॉल्व्ह करूया लॉग काय होणार ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर एक्स
एक्स मायनस टू आणि या -4ला पण याला सोबत द्या एक्स मायनस टू हे इक्वल टू 1. लॉग ऑफ ए बेस 3 है, 3 बेस एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू टू 2x -4 इंटू एक्स -4x मायनस मायनस प्लस आणि 8. ओके, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होतंय प्लस. म्हणजे काय आलं हे लॉग 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर -2x आणि -4x -6x प्लस 8 इक्वल टू 1. असेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलो आपण याच्या आधी, पण आता थोडंसं विखरून दिलं आपण, त्याला एकत्र आणलं. समजतंय? चला, आता हा झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं. 3 raised to 1 इक्वल टू काय एक्स स्क्वेअर -6x प्लस 8. ओके, सांगा एक्स स्क्वेअर -6x प्लस 8 आणि हा +3 तिकडे जाऊन काय होणार -3. एक्स स्क्वेअर -6x आणि +8 -3 किती होणार +5. +5 चे फॅक्टर सांगा. त्याचं मल्टिप्लिकेशन +5 पाहिजे, परंतु ऍडिशन -6 पाहिजे. 5 1 जा, तुम्ही म्हणाल इथं कसं आहे ऍडिशन -6 पाहिजे, मोठ्याची जबाबदारी वगैरे म्हणलं होतं मी, पण मी फक्त मोठ्याला मायनस दिलो तर मल्टिप्लिकेशन बिघडतं, म्हणून दोघांनाही मायनस देणं गरजेचं आहे. कळतंय? एक्स -5 आणि एक्स -1 इक्वल टू 0. एक्स -5 इक्वल टू 0 किंवा एक्स -1 इक्वल टू 0. काय आलो एक्स इक्वल टू -5 तिकडे जाऊन +5 आणि इकडे एक्स इज इक्वल टू +1 झाला आन्सर. कळतंय? आणखी एक घेऊ. ओके, पहा log of x to the base 10 plus log of x minus 3 to the base 10च राहणार आहे इथं इक्वल टू 1. बेसवर पण लक्ष द्या, कधी कधी वेगळा येतो मग आपल्याला गोंधळ उडतो, पण बेसवर लक्ष द्यायचं. आपण बेसवर लक्ष द्यायचं. सांगा बरं आता काय करता येईल. पुन्हा तोच फॉर्म्युला हे बघा इथंच बरं आहे. काय होणार लॉग एम प्लस लॉग मध्ये प्लस असल्यामुळे तोच फॉर्म्युला म्हणला, मायनस असल्यावर दुसरा फॉर्म्युला घेतला असतो आपण. काय जर सांगा लॉग 10 बेस सेम लॉग बेस आहे 10 बेस आहे. काय काय येणार एक्स एकटाच आहे, राहू द्या त्याला ब्रॅकेट करायची गरज नाही. इन ब्रॅकेट हे एक्स मायनस ब्रॅकेट क्लोज इक्वल टू 1. लॉग ऑफ इथं ब्रॅकेट सॉल्व करा एक्स स्क्वेअर -3x टू द बेस 10 इक्वल टू 1 झालं. आता याला एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट करा, एकदम साधं आहे. 10 आणि इकडे 1 इकडे येतो, एक्स स्क्वेअर -3x एक्स स्क्वेअर -3x हा +10 तिकडे जाऊन काय होणार आहे -10. काढा फॅक्टर. -10 चे असे फॅक्टर घ्या ज्यांचं मल्टिप्लिकेशन -10 यावं, ऍडिशन -3 यावी. 5 2 जा 10 येते, राईट आहे. मला सांगा मायनस आणणं जिम्मेदारी कोणाची आहे? मोठ्याची आहे, द्या मोठ्याला मायनस, खतम. एक्स -5 एक्स +2 इक्वल टू 0. एक्स -5 इक्वल टू 0 किंवा एक्स +2 इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू -5 तिकडे जाऊन काय होतो +5 आणि एक्स इज इक्वल टू +2 तिकडे जाऊन काय होतो -2. कळलं असेल सगळ्यांनाच, राईट आहे. घ्यायचा आणखी एखादा प्रॉब्लेम असा, चला घेऊया. काय झालं सुचवायला माग पण असंच झालं रे. आलं की 11 नंबर बरोबर चालू आहे. आणखी एक घ्यायचा, 1 2 काय घ्यायचं घेऊ, त्याला काय नाही. लॉग x +5 टू द बेस 2 प्लस
लॉग ऑफ एक्स मायनस टू टू द बेस टू इक्वल टू 3. बऱ्याच जणांना ब्रॅकेट सॉल्व्ह करताना अडचणी येऊ शकतात, प्रॅक्टिस कमी असल्यामुळं. 10वीची प्रॅक्टिस करायची राजेव. पहा, बेस दोघांकडे सेम आहे, मग मी रूलचा विचार करू शकतो. मध्ये कोण आहे? प्लस आहे. कुठला रूल यूज होईल? बेस सेम आहे. एक्स प्लस 5 दोन टर्म आहेत म्हणून ब्रॅकेट टाकला मी इथं. इकडे पण एक्स मायनस टू इक्वल टू किती आहे? 3. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या राजेव. कसं सॉल्व्ह करणार? एक्स घेणार, त्या दोघा म्हणजे त्या ब्रॅकेटला देणार, मग प्लस 5. हे डिस्ट्रीब्युशन लॉ असतो याचा, डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं त्याचं त्याला. लॉग ऑफ हे सांगा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5x आणि प्लस 5 मायनस 2 किती होणार? -10 इक्वल टू 3. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. हे प्लस 3x झालं, कळलं? हे -2x आहे आणि प्लस 5x आहे. 5 मधून 2 गेले, 3 राहिले, मोठ्याचं चिन्ह प्लस इक्वल टू 3. बेसला 2 आहे. झालं, आला आपल्या फॉर्ममध्ये आता. 2⁻³ एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. 2⁻³ किती होतो? 8. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. या 8ला तिकडे घेऊन जा. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 आणि हा प्लस 8 तिकडे जाऊन का होतो? -8. सांगा, एक्स स्क्वेअर प्लस 3x -10 आणि -8. काही काही जण प्लस लिहितात बरं, मायनस मायनस. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतं, ऍडिशन मध्ये नाही. -18 खतम. -18चे आता फॅक्टर दिसतात राईट, पण ऍडिशन +3 आहे. हा चालतंय, हेच आहे. पण प्लस आणणं जबाबदारी मोठ्याची, छोटा मायनस होईल बिचारा. एक्स प्लस 6 एक्स मायनस 3 इक्वल टू 0. एक्स प्लस 6 इक्वल टू 0 किंवा एक्स मायनस 3 इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू -6 येईल इथं आणि एक्स इज इक्वल टू +3 येईल. समजतंय? कळलं हे? चला घ्यायचं मग आणखी एखादा एक असं. चला घ्या. नेक्स्ट, लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 1 टू द बेस 2 इक्वल टू 5. ओके, आता इथं मायनस आलं राजीव. काय आलं हो? मायनस. मायनस म्हटल्यानंतर कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे? कुठला यूज होतो इथं फॉर्म्युला? यूज कुठला फॉर्म्युला होईल? लॉग ऑफ m बाय n इक्वल टू काय? लॉग m मायनस लॉग n. लॉग m मायनस लॉग n हा वाला फॉर्म आपल्याकडे आहे. याला या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं. कसं करणार? लॉग बेस आहे 2 ते सोडा, पुढं एक्स डिव्हाइड एक्स मायनस 1 इक्वल टू कोण आहे? 5. पहा, डिवाइडच्या रूलमुळे आपल्याला इथं ब्रॅकेट सॉल्व्ह करायची गरज नाही. आधी एक्सपोनेन्शियल फॉर्म करून घ्यावं लागेल. 2⁵ इक्वल टू काय होईल? एक्स बाय एक्स मायनस 1. 2⁵ किती येतो? हे 8 2 32. किती? 32. 32 एक्स बाय एक्स मायनस 1. ते रूल माहित असतील तुम्हाला. हे डिव्हाइडचा पार्ट जो आहे ना, इकडे येऊन मल्टिप्लिकेशन मध्ये जातो. म्हणजे 32 इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 आणि इकडे काय? एक्सच. ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 32 इंटू एक्स 32x मायनस 32 इक्वल टू एक्स. हे बघा, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, एक्स वाले एकत्र राहणार 32x आणि हा -x इकडे येऊन काय होणार आहे? +x इक्वल टू 32. 32x प्लस एक्स किती होणार? 33x इक्वल टू काय? 32. एक्स इज इक्वल टू काय येतो? 32 डिवायडेड बाय 33. हा जो मल्टिप्लिकेशन मधला पार्ट होता, तिकडे जाऊन काय झाला? डिव्हाइड केला. कळालं हे सगळ्यांना? नाही? बघा बरं, काही चुकलंय का आपलं? मला तर वाटत नाही. एक्स तिकडं मायनस होता,
माझ्या हातून चूक झाली. ओ मायनस नव्हता ना राजे हो. इक्वल टूचा साईन मी मायनस समजलो. तो प्लस एक्सच आहे. इकडे आल्यावर काय होईल इथं मायनस. कलर बदलून घेतो बघा. हे मायनस होईल. हे काय होईल इथं मायनस. हे बघा इथं मायनस झालं. मायनस झाल्यामुळे हे 33 न होता काय राहील 31. म्हणजे डिव्हाइड मध्ये काय येईल इथं 31. कळालं काय असं होतं. नजरेची चूक पण महागात पडू शकते. चला नेक्स्ट. आता मजेशीर एक प्रॉब्लेम घेऊ आपण. हा मजेशीर एक 2 प्रॉब्लेम घेऊन आपण थांबूया आज. हा वाला प्रॉब्लेम मागच्या लेक्चर मध्ये एक लास्ट प्रॉब्लेम घेतला होता आपण 2 लॉगचा. इथं 3 लॉग आहेत. घाबरायचं नाही. आपलं कॉन्सन्ट्रेशन किती परफेक्ट आहे याच्यावरून दिसतं कळतं. मी काय म्हणतोय आधी पहिल्याच लॉग कडे लक्ष द्या. बाकीचे 2 लॉग तुम्हाला दिसता कामा नयेत. पहिला लॉग आणि त्याचा बेस काय हो करेक्ट 2 आहे. मग मी याला आधी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करेन. कसा करेन कन्व्हर्ट 2 च्या डोक्यावर काय येऊ द्या बोला 1 करेक्ट इक्वल टू पुढचा जेवढा पार्ट आहे तो त्या साईडला जाईल. लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 टू द बेस 3. कळला मजेशीर वाचायचं असं ना बघा. लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 टू द बेस 3 टू द बेस 2 असं आहे. चला एक लॉग तर मिटला गेला. 2:1 किती होत आहे 2च होत आहे. त्यामुळे तिकडच हे करू नका. आता आपला लॉग फोकस कोणत्या लॉगवर असेल या लॉगवर असेल. त्याचा बेस किती आहे 3 आहे. मी अगदी बेस लिहून घेणार. घेतलं याच्या डोक्यावर काय येईल आता हे येईल 2 येईल. आणि काय राहील त्याच्या समोरचा पार्ट लॉग एक्स टू द बेस 2. आलो ना आपण हळूहळू जवळपास. किती सोपं आहे बघा. दिसतंय तसं नसतंय. 3 चा स्क्वेअर किती होईल आता 9. इकडे लॉग एक्स टू द बेस 2 झाला. आता फायनली एक लास्ट राहिलाय लॉग. त्यालाही एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करा. ऑटोमॅटिक आन्सर येऊन जाईल 2:9 इक्वल टू किती येईल एक्स. करून बघा काय आहे तर 2:9. 2:3 किती आहे 8 आहे. पुन्हा 2:3 किती 8. पुन्हा 2:3 8 म्हणजे 3 वेळेस. हे 8 64 गुणिले 8 8 चौक 32 ला 2 हात झाले 3 48 आणि 3 51 512. एक्सची व्हॅल्यू किती येते इथं 512. कॅल्सी डायरेक्ट येतं. मी असं करून दाखवलं तुम्हाला. कळलं का राजे होय. 3 लॉग असलेला प्रॉब्लेम कळला. पुन्हा एकदा बघा ते म्हणजे ऑटोमॅटिक कळेल तुम्हाला. चालेल ओके. आणखी एक लास्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे आणि थांबायचा आहे आपल्याला थोडा वेगळा असलेला. ठीक आहे. लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय लॉग 4 इक्वल टू लॉग 64 डिवायडेड बाय लॉग 16. विचारलेले प्रॉब्लेम आहेत बरं का हे लॉग 16. पहा आता काय करायचं इथं सगळ्यात लहान नंबर कोणता आहे बघा इथं आहे 4. इकडं 16 आहे आणि हे 16 आहे. 64 आहे वर आणि खाली 16 आहे. हा 16 आणि 64 4च्या फॉर्म मध्ये लिहिता येते का आधी बघूया. लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 4. लॉग ऑफ 4चा कितवा पॉवर आहे का 16. बघा ना 4चा स्क्वेअर किती होतो 4चा स्क्वेअर 16. त्याला आणखी एकदा 4 न मल्टिप्लाय केल्यावर 64 येतं. म्हणजे 4चा क्यूब हा 64 आहे आणि 4 स्क्वेअर किती आहे 16 आहे. म्हणजे मी 64च्या ऐवजी काय लिहू शकतो 4 क्यूब आणि इथं काय लिहिता येतं 4 स्क्वेअर. लिहिलं राजे हो. कळलं सगळ्यांना. हा आता आपला एक चौथा रूल जो आहे तिसरा का चौथा रूल आहे तो आपण यूज करूया. कसा लॉग यम रेस टू एन होता. तर काय लिहिता येतं इथं हा जो एन आहे डोक्यावरचा तो खाली उतरतो एन लॉग यम. इथं पण तसंच बघा लॉग एक्स डिव्हाइड लॉग 4 इक्वल टू काय होईल हे 3 खाली येईल लॉग 4च राहील. डिव्हाइड मध्ये 2 लॉग 4. कळतं हे लॉग 4
आणि log 4 काय होईल, कॅन्सल. ठीक आहे. मग पुढं log x डिवायडेड बाय log 4 इक्वल टू काय राहिलं, 3/2. 3/2. आता बघा इथं log x बाय log 4. आणखी एक रूल होता बघा, m रेस टू nच. इथं बेस काहीच नाही म्हणजे काहीतरी आहे, ई आहे. आता याला काय लिहायचं, log n बाय log m. तुमच्याकडे हा फॉर्म आहे, याला या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करूया. कसं, log x टू द बेस 4 हे असेल. समजतंय, ह्याला ते तर त्याला हे. आता तुम्ही बेसच्या ह्याच्यात थोडस कन्फ्युजन होऊ नका, क्लिअर होईल हळूहळू. ओके, करू आपण ते क्लिअर. काही जणांना वाटतं इथं बेस नव्हता वगैरे, नका तेवढ्या याच्यात जाऊ नका, क्लिअर राहा. आता इथं बेस आहे 4, त्याच्या डोक्यावर येतं 3/2 आणि इकडे येतं एक्स. खतम, हे आन्सर. कॅल्सिट टाका याला, ते पण येतं. आता मॅन्युअली बघा, 4:1/2 मी बाजूला ठेवतो, 3 बाजूला राहील. 4:1/2 म्हणजे 2:3. एक्सची व्हॅल्यू किती येते, सरळ सरळ 8. तुम्ही कॅल्सिट पाहिलात तरी आन्सर 8च येतं. चालेल. असे जर हे शेवटी घेतलेले 2 प्रॉब्लेम आहेत, त्या पद्धतीचे आणखी प्रॉब्लेम पाहिजे असतील तर कमेंट्स करा. तुमच्या इंटरेस्टनुसार आपण आणखी एखादा क्लास तशा प्रॉब्लेमवर घेऊया. आज थांबू इथंच. ओके, धन्यवाद.